हे बघा, हे इथे मस्त स्पॉट आहे. हेच आहे ते मित्रांनो, बघू शकता इथे हीच ती जागा आहे की जिथे हे ॲक्सिडेंट जे आहे ते झालं होतं. नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही बघू शकता हे कुर्ल्याचं बस स्टँड आहे आणि इथे पूर्णपणे असं शांतता आहे, कारण इथे कोणतीच आता बस उभी नाही आहे. तुम्हाला माहीत असेलच की कुर्ल्याला एका बेस्टच्या बसने ॲक्सिडेंट केला होता. त्याच जागेवरून आपण आता निघालेलो आहोत, म्हणजे तिकडेच चाललो आहे. बेस्टच्या स्टँडमध्ये होतो. आता तिथून आपण निघालेलो आहोत त्या स्पॉटवरती जिथे तो ॲक्सिडेंट जो आहे, तो अपघात जो आहे तो झाला होता, तिथे आपण निघालेलो आहोत. आणि बघू शकता तुम्ही इथे हे, म्हणजे या रोडला पूर्ण अशी गर्दीच असते. गाड्या लागल्यात आजूबाजूला, प्लस त्याच्यानंतर हे बघा, हे अशी गाडी चालवतात रिक्षावाला. त्याच्यानंतर हे फुटपाथवर बसलेले हे सगळे फळवाले आज इथे सगळं गायब आहेत, कारण नक्कीच इथे काहीतरी ॲक्शन झालेली असणार आहे. त्यामुळे थोडं इथले हे फुटपाथवर बसलेले सर्व गायब आहेत. बघू शकता मित्रांनो, अशी गर्दी असते इथे. आधीच एवढी गर्दी आणि त्याच्यानंतर हे सर्व फुटपाथवरती बसल्यावरती अजून किती गर्दी होत असेल. रस्त्याच्या दोन्ही साईडला गाड्या लागल्यात, बघू शकता काय. त्यामुळे काय होतं, रस्त्याची जागा आहे ना ती कमी होते. ते हे बघा, हे इथे मस्त स्पॉट आहे. हेच आहे ते मित्रांनो, बघू शकता इथे हीच ती जागा आहे की जिथे हे ॲक्सिडेंट जे आहे ते झालं होतं. तिथेच ती बस आली होती. बघू शकता तुम्ही इकडे हे एवढं रस्त्याच्या बाजूला गाड्या उभ्या आहेत, त्या अशा गाड्या उभ्या आहेत. मला वाटतं त्याला कुठे जागा नसेल भेटली म्हणून त्याने तिकडे त्या गेटमध्ये घुसवली असेल गाडी. तर 2 दिवस झाले मित्रांनो, इथल्या बस ज्या आहेत बेस्टच्या त्या बंद ठेवलेल्या आहेत. आणि त्यात हे रस्त्याचं काम चालू आहे, त्यामुळे नक्कीच इथे खूप गर्दी होते. काही लोकांना माहीत नव्हतं नेमकं की कुठे नेमकं झालेलं आहे ते, पण त्याच्यानंतर आज हा व्हिडिओ जर बघितला तुम्ही तर तुम्हाला नक्की कळेल की नेमकं कुठे झालं होतं. कुर्ला स्टेशनपासून निघाल्यावरती बाहेर येताना सरळ रोड आहे, त्या रोडने बाहेर येताना हे तिथे झालं होतं. हे सर्व सिग्नल असल्यामुळे रस्त्याचं काम चालू आहे, ब्रिजचं काम चालू आहे, त्यामुळे हे सगळं ट्रॅफिक जाम होतं इथे एवढं. असं सर्व आहे. पुढे एक मोठा सिग्नल आहे ब्रिज खाली, अर्ध्या गाड्या वर जातात, अर्ध्या खालून जातात सिग्नलला. मित्रांनो,
व्हिडिओ एवढ्यासाठीच बनवला की नेमकं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला होता मी, जिथे बेस्ट कुर्ल्याला बेस्ट बसचं जिथे ॲक्सिडेंट झालं होतं ते लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि ज्यांनी जर बघितलं नसेल तर त्याला व्हिडिओ शेअर करा, त्यांनासुद्धा कळेल.